प्रेक्षकविनो, नाको हॉस्पिटलतर्फे नवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर श्रद्धा वाळवेकर, स्त्री रोग तज्ञ, नामको हॉस्पिटल. मी डॉक्टर विशाखा जहागीरदार, मेडिकल सुपरिटेंडेंट, नामको हॉस्पिटल. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक विषय, अनियमित मासिक पाळी. पण मॅडम, तुम्ही हा विषय का निवडला? हा विषय निवडायचं कारण असं की महिलांची मासिक पाळी जर नियमित असेल त्यांचं आरोग्य चांगलं असं समजलं जातं. पण जर अनियमित मासिक पाळी जर असेल तर त्यांना खूप समस्यांना सामोरं जावं लागतं. पण मॅडम, अनियमित मासिक पाळी म्हणजे नेमकं काय? अनियमित मासिक पाळी, नियमित मासिक पाळी म्हणजे 28 ते 30 दिवसांनी दर महिन्याला जेव्हा पाळी येते तेव्हा त्याला नियमित मासिक पाळी म्हटली जाते. आणि अनियमित म्हणजे जेव्हा 28 दिवसांपेक्षा अगोदर मासिक पाळी येते, कधी 1.5 महिन्याने येते, कधी 3 महिन्याने येते, कधी 2 मासिक पाळ्यांच्या मध्ये रक्तस्राव होतो, त्याला अनियमित मासिक पाळी असे म्हणतात. काही महिलांना या अनियमित मासिक पाळीत खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो, तर काही महिलांना खूप कमी रक्तस्राव होतो. जास्त रक्तस्राव झाला तर अशक्तपणा येतो आणि कमी जर गेलं तरी पण ते शरीराला धोकादायक असतं. म्हणून हा विषय खूप महत्वाचा आहे. महिलांची जी मासिक पाळी ही नियमितच कायम यायला हवी. बरं, म्हणजे मासिक पाळी ही नियमित असणं हे एक आपण म्हणू शकतो की इट्स अ इंडिकेशन ऑफ हेल्दी गुड हेल्थ. बरोबर आहे. अनियमित मासिक पाळीमुळे आपल्या शरीरावरती काय काय दुष्परिणाम होऊ शकतात? मासिक पाळी जेव्हा अनियमित असते याचा अर्थ की तुमच्या शरीरातल्या हार्मोन्स मध्ये असंतुलितपणा आहे. म्हणजे तुमच्या अंडाशयातून दर महिन्याला जे अंड तयार व्हायला पाहिजे ते अंड तयार होत नाहीये. आणि त्याच्या संलग्नित असं दिसून आलेले की त्या महिलांना थायरॉइडचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांचं प्रोलॅक्टिन नावाचं हार्मोन पण बऱ्याचदा वाढलेलं दिसून येतो. अशा महिलांना डायबिटीज पण लवकर होतो, गर्भाशयामध्ये फायब्रॉइड्स होणे, गर्भाशयाचा कॅन्सर होणे. मग जेव्हा महिला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असतात, वंध्यत्वाचे समस्या निर्माण होणे, अबॉर्शन होणे वारंवार, हे सगळे अनियमित मासिक पाळी याला कारणीभूत असू शकते. वजन वाढणे आणि जेव्हा त्या 40-50 असतात तेव्हा गर्भाशयाचा कॅन्सर होणे हे सुद्धा अनियमित मासिक पाळी याला कारणीभूत असते. बरं, मग अनियमित मासिक पाळीवरती उपाय तरी काय करायचे? जेव्हा एखाद्या मुलीला पाळी येते तर पहिले 2 वर्ष कायम मासिक पाळी अनियमित असू शकते. पण 2 वर्ष झाल्यानंतर म्हणजे साधारण वयाच्या 16व्या वर्षी आम्ही असं म्हणतो की मासिक पाळी तोपर्यंत तुमची अगदी नियमित महिन्या टू महिन्याला यायला पाहिजे. जितकं लवकर तुम्ही उपचार करायला जा तितकं लवकर ते रिव्हर्स करणं सोपं जातं. तुम्ही जर का 5-7 वर्ष अनियमित मासिक पाळी आहे आणि डॉक्टरांकडे गेलात आणि सांगितलं नाही आता हिचं लग्न ठरलंय, लगेच हिची पाळी नियमित करून द्या, तर ते अवघड जातं खूप करायला. त्याच्यामुळे जेव्हा तुमच्या लक्षात येईल की 1-2-3 महिने पाळी नियमित आली नाही तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मग काही तुमच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जातील, सोनोग्राफी केली जातील, तुमचा आहार विहार व्यायाम व्यवस्थित चालू आहे की नाही ते बघितलं जाईल आणि त्यानुसार तुम्हाला औषधोपचार आणि सल्ला दिला जातील. तरी पण सगळ्यात ढोबळ याच्यावरती उपाय म्हणजे आपली झोपायची वेळ फिक्स हवी, सकाळी उठण्याची वेळ आपली फिक्स हवी, झोपायची वेळ फिक्स हवी. आपण रोज नियमित व्यायाम करायला हवा, जंक फूड नाही खायला पाहिजे आणि संतुलित आहार हे खूप महत्वाचं आहे. मानसिक ताण तणावाचं पण नियोजन व्हायला हवं. असं लक्षात आलेलं आहे की खूप ऍथलीट्स असतात, खूप जे मानसिक ज्यांना खूप ताण असतो, परीक्षा जवळ आल्यावर खूप स्ट्रेस येतो, 11वी-12वी असं लक्षात आले की पाळी अनियमित होऊन जाते. तर ताण तणावाचं पण नियोजन असायला हवं. हे सगळं तुम्ही बॅलन्स केलं तर पाळी नियमित येऊ शकते. म्हणजे पाळी नियमित येणं हे निरोगी आरोग्याचं प्रतीकच आहे. म्हणून महिलांनी आपल्या पाळीकडे लक्ष दिलं पाहिजे. ती नियमित येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. धन्यवाद.